बाथरूमचा दरवाजा उघडला. ओल्या अंगावर टॉवेल गुंडाळून ती बाहेर आली होती. मी मागून जाऊन तिला मिठीत घेतलं. तिच्या ओल्या मानेवर ओठ टेकवले. पण अचानक तिने मागे वळून पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ती माझी बायको नव्हती, तर ती माझी मेहुणी ममता दिदी होती. माझं नाव आकाश, वय 32 वर्ष. लखनौच्या एका शांत भागात मी आणि माझी अतिशय देखणी अप्सरेसारखी बायको कविता, आम्ही दोघं राहतो. कविताचा सडपातळ बांधा, तिचे बोलके डोळे आणि तिची घायाळ करणारी ती चालढाल कोणालाही भुरळ पाडेल अशीच होती. पण काही दिवसांपूर्वी आमच्या या सुखी संसारात एक अनपेक्षित वळण आलं. कविताची मोठी बहीण ममता दिदी सुट्टी घालवण्यासाठी आमच्या घरी आली होती. दिदी कवितापेक्षा 4 वर्षांनी मोठी होती. ती खरंच अत्यंत देखणी आणि कातील सौंदर्याची धनी होती. तिचा घट्टाकट्टा आणि लवचिक बांधा कोणत्याही पुरुषाला अस्वस्थ करेल असाच होता. पण माझ्या मनात तिच्याबद्दल काहीच कोणताही वाईट विचार आला नव्हता. आमचं नातं अगदी दिदी भावासारखं आदराचं होतं. मी नेहमी तिला आदराने दिदीच म्हणायचो. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. त्या दिवशी ऑफिसचं काम संपवून मी रात्री 9च्या सुमारास घरी गेलो. नोकराने दरवाजा उघडला. मी सहज विचारलं, मॅडम कुठे आहेत? त्यावर त्याने उत्तर दिलं, सर, मॅडम वरच्या खोलीत आंघोळ करत आहेत. मी थकलेलो होतो. थेट वरच्या खोलीत गेलो, कपडे बदलले आणि कविता बाथरूममधून येण्याची वाट पाहू लागलो. बाथरूममधून पाणी पडण्याचा मंद आवाज येत होता. सुमारे 10 मिनिटांनंतर पाण्याचा आवाज थांबला. माझ्या मनात एक खोडकर मस्ती सुचली. मी विचार केला, आज बायकोला पाठीमागून मिठी मारून एक गोड सरप्राईज द्यावं. मी हळूच बाथरूमच्या दरवाजाच्या बाजूला अंधाराचा फायदा घेत लपून उभा राहिलो. जसा दरवाजा उघडला आणि ती ओल्या अंगावर मौशाल टॉवेल गुंडाळून बाहेर आली, तसा मी क्षणाचाही विचार न करता मागून तिला आपल्या पिळदार बाहूंमध्ये घट्ट ओढलं. तिच्या ओल्या केसांतून उडणारे ते पाण्याचे थेंब जणू माझ्या कोरड्या आयुष्यात पावसाची पहिली सर. मी पाठीमागून तिच्या कमरेभोवती डाव्या हाताचा विळखा घट्ट केला आणि उजव्या हाताने तिचा टॉवेल बाजूला करत तिच्या मानेवर ओठांनी उबदार स्पर्श केला. तिच्या रेशमी त्वचेला तो स्पर्श माझ्या अंगात विजेसारखा संचारून गेला. पण हा सगळा प्रकार इतका वेगवान होता की तिला सावरण्याची संधीच मिळाली नाही. तिच्या गळ्यातून अचानक एक घाबरलेली किंकाळी बाहेर पडली. अरे, हे काय करताय? तो आवाज ऐकताच माझे पाय जमिनीला खिळले. माझ्या छातीची धडधड एकदम वाढली होती. तो आवाज कविताचा नव्हता, ती तर ममता दिदी होती. माझाच थडका उडाला. मी झटकन मागे सरकलो. माझी जीभ बोबडी वळली होती. मी अत्यंत घाबरलेल्या आवाजात म्हणालो, सॉरी दीदी, सॉरी. मला वाटलं कविता आहे. दीदीने माझ्याकडे एक अस्वस्थ नजर टाकली. तिच्या चेहऱ्यावर संकोच आणि एक अनामिक ओढ एक वेगळी दिसत होती. ती काहीच न बोलता तडक तिच्या खोलीत निघून गेली. मी तिथेच सुन्न उभा राहिलो. माझ्या डोक्यात विचारांचे कावर माजले होते. दीदी आता कवितेला सगळं सांगेल का? आपले हसत खेळत कुटुंब यामुळे उद्ध्वस्त होणार नाही ना? पण याच वेळी माझ्या मनात एका कोपऱ्यात दिदीच्या त्या मखमलीत स्पर्शाची मादकता आणि तिच्या शरीराची उबदार उष्णता घर करून बसली होती. तिचं ते रूप डोळ्यांसमोरून जातच नव्हतं. त्या रात्री जेवताना आम्हा तिघांमध्ये एक भयान शांतता होती. मी दिदीशी नजरानजर करू शकत नव्हतो, पण दिदीच्या चेहऱ्यावर एक राग नव्हता, तर एक गूढ मदाळ हसू होतं. जणू काहीतरी नवीन गुपित आमच्या दोघांमध्ये तयार झालं होतं. 2 दिवस असेच गेले. तिसऱ्या दिवशी रात्री 11-12च्या सुमारास मी आणि कविता आमच्या खोलीत होतो. बाहेर हलकी गुलाबी थंडी होती, पण माझ्या डोक्यात सतत ममतेदीची त्या मिठीचा विचार फिरत होता. मी कविताला जवळ ओढलं आणि आमची जवळीक वाढू लागली. हळूहळू खोलीत आमच्या श्वासांचा वेग वाढला होता. मी कविताला हळू आवाजात म्हणालो, कविता, हळू. बाहेर हॉलमध्ये दिदी झोपली आहे, तिला ऐकू जाईल. यावेळी कविता मिश्किलपणे हसली आणि म्हणाली, अरे, दिदी तर माझ्यापेक्षा जास्त जोराचा आवाज करते, तिला काही फरक पडत नाही. कविताच्या या शब्दांनी माझ्या मनातील उत्कंठा आणि उत्तेजना आणखीनच वाढवली. माझ्या शरीरात एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती. मी अधिकच बेभान झालो. बाहेर दिदी आहे या जाणीवतेनेच मला एक वेगळाच विशेष फील दिला होता. सुमारे 10 मिनिटाच्या त्या बेधुंद प्रवासानंतर आम्ही दोघे शांत झालो आणि झोपी गेलो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले, तेव्हा समोर दिदी उभी होती आणि तिच्या नजरेतील ती चमक मला सांगत होती, काल रात्रीची ती धुंदी तिच्या कानोशापर्यंत पोहोचली आहे. त्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिघेजण मॉलमध्ये शॉपिंगला गेलो. माझ्या मनात सतत दिदीची मखमली स्पर्शाची आठवण येत होती. गर्दीचा फायदा घेऊन हळूवार स्पर्श करण्याची एकही संधी मी सोडत नव्हतो.
चालताना कधी चोरून हात शोधणे तर कधी खांद्याला हलका स्पर्श करणे सुरू होतं. मी एका दुकानात कपडे पाहत असताना दोघींना म्हणालो, हे बघा, हा ड्रेस छान वाटते. कविता नाक मोडत म्हणाली, काय खास नाही दिसत रे ह्यात. तेवढ्यात बाजूला उभी असलेली ममता दिदी मिश्किलपणे हसली आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, अरे, यांना तर जे समोर येईल ते कधीही धरून घ्यायला आवडतं. त्यांना सगळं चालतं, चांगलंच वाटतं. तिच्या या लागवी मिठास आणि खड्ड्या स्वभावाच्या बोलण्याने मी तिच्याकडे पाहतच राहिलो. तिच्या चेहऱ्यावर एक नखरेल आणि कातील हसू होतं. त्या हसण्याने माझ्या हृदयाची धडधड थेट वाढवली. घरी परतताना मी म्हणालो, आज खूप थकलोय, थोडी बिअर शेअर करायची का? कविता म्हणाली, का नाही, आपण दोघे तर पितोच, पण दीदी आपल्यासोबत पहिल्यांदाच पिणार होती. मी 6 बिअरच्या बाटल्या घेतल्या आणि आम्ही घरी गेलो. रात्र चांगलीच झाली होती. बाहेर गारवा होता आणि हलकी गुलाबी थंडीही जाणवत होती. आम्ही तिघे घराच्या छतावर खुल्या आकाशाखाली बसलो होतो. दीदीने एक सैल नाईटी घातली होती, ज्यातून तिची गोरी पाठ आणि तिची देखणी काया स्पष्ट जाणवत होती. तिच्या या मादक रूपाने मला फारच वेळ लावलं होतं. तेवढ्यात कविता जेवणाची तयारी करण्यासाठी खाली गेली. छतावर आता फक्त मी आणि दीदी, म्हणजेच पूर्ण एकांत होता. दीदीने हळूच माझ्याकडे पाहिले आणि तिच्या नजरेतील चमक बदलली. ती म्हणाली, तुझ्याकडे सिगरेट नाही का? मी दबक्या आवाजात म्हणालो, आहे ना, पण कविता समोरून ओढू देत नाही. ती उठली आणि म्हणाली, मग चल त्या कोपऱ्यात जाऊ. ती खाली कविताला ओरडून म्हणाली, कविता, आम्ही 2 मिनिटात येतो. आम्ही दोघे छताच्या एका कोपऱ्यात अंधारत्या सावलीत उभे होतो. मी सिगरेट पेटवली आणि 2 झटके देऊन ती दीदीच्या हातात दिली. दीदीने ही नक्षीकांत सारून टाकेल अशा स्माईलमध्ये सिगरेटचे झटके घेतले आणि ती परत माझ्याकडे दिली. मी सिगरेट आपल्या ओठांना लावत म्हणालो, आता या सिगरेटची चव आणखीनच मधार झाली आहे. तिने भुवया उंचाळून विचारलं, ती कशी काय? मी तिच्या अगदी जवळ जात म्हणालो, कारण याला तुझ्या ओठांचा ओलावा मिळाला आहे ना. माझे हे शब्द ऐकून दीदीने हळूच माझ्या मांडीवर चिमटा काढला, पण तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर एका नामी हुरहुर होती. ज्यांनी हळूच तिची बटं कानामागे सरली आणि त्याच्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा आला. तिने माझ्या डोळ्यात पाहत विचारलं, एक गोष्ट सांग, त्या दिवशी जे बाथरूममध्ये झालं ते खरोखरच एक अपघात होता ना, की तुझी काही पूर्वयोजना होती? मी तिचा हळूच माझ्या हातात घेतला. तिच्या बोटांच्या थरथराटातून मला तिच्या मनातील अस्वस्थता जाणवत होती. मी म्हणालो, दीदी, मला कसं माहीत असणार की तुम्ही आत आहात? तो फक्त एक भास होता, पण त्या स्पर्शाची ओढ मात्र खरी होती. तिने डोळे मिटून घेतले आणि हळूच मान हलवली. तेवढ्यात कविता हातात जेवणाचे ताट घेऊन वर आली. आम्हाला असं जवळ उभं पाहून ती म्हणाली, काय काय चाललंय दोघांचं? दीदीने स्वतःला सावरून घेतलं आणि म्हणाली, काही नाही गं, तुझा नवरा मला बिघडवतोय. आम्ही तिघेही हसलो. जेवण उरकून कविता म्हणाली, मला खूप झोप येते, मी खाली जाऊन झोपते, तुम्ही बसा. कविता खाली निघून गेली. आता छतावर पुन्हा आम्ही दोघेच उरलो होतो. रात्रीचा 1:30 वाजला होता. शांतता भयान होती, पण आमच्या श्वासांची उष्णता वाढत होती. मी माझी खुर्ची दीदीच्या अगदी जवळ सरकवली. ती मला तिच्या कॉलेजचे फोटो दाखवत होती. फोटो दाखवताना आमचे खांदे एकमेकांना घासले गेले. माझ्या शरीरात विजेचा करंट धावावा तसं झालं. मी हळूच माझा हात तिच्या मौशार मांडीवर ठेवला. तिने माझा हात बाजूला केला नाही, उलट तिने तिचा मऊ हात माझ्या हातावर ठेवला आणि तो अधिकच घट्ट दाबला. आमच्यातलं अंतर इतकं कमी होतं की मला तिचे शब्द नाहीतरी तिचे श्वास ऐकू येत होते. आम्ही दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत होतो. तिच्या डोळ्यातील ती मादक नशा मला बेभान करत होती. मी माझी मान हळूच वाकवली आणि माझ्या ओठांनी तिच्या थरथरणाऱ्या ओठांना स्पर्श केला. ते चुंबन अत्यंत उबदार आणि रेशमी होतं. ती संपूर्णपणे माझ्या मिठीत विरघळून गेली होती. मी तिच्या कानाजवळ जाऊन अगदी हळू आवाजात म्हणलो, चल खाली, माझ्या खोलीत. कविता तर झोपली आहे. आजची रात्र फक्त आपलीच आहे. तिने लाजून फक्त डोकं हलवलं. आम्ही दोघे दबक्या पावलांनी खाली माझ्या खोलीकडे गेलो. तिथे आमचं गुपित सुख आमची वाट पाहत होतं, पण आम्ही दोघंही दबक्या पावलांनी खोलीच्या आत गेलो. बाहेर रात्रीची शांतता पसरली होती, पण आमच्या काळजाची दरदर मात्र शिगेला पोहोचली होती. मी हळूच मागचा दरवाजा लावून घेतला आणि कडी लावली. खोलीतील मोठा दिवा बंद करून मी एक मंद निळा लाईट लॅम्प सुरू केला, ज्याच्या प्रकाशात आमची फक्त अस्पष्ट रूपं दिसत होती. दीदी घरातच उभी होती. तिचे श्वास वेगाने चालले होते. तिच्या अंगावर सैल नाईटी आणि तिचे मोकळे सोडलेले ओले केस तिच्या सौंदर्याला अधिकच मादक बनवत होते. तिच्या केसांतून दरवळणारा तो मोगऱ्याचा सुगंध संपूर्ण खोलीत पसरला होता, जो मला अधिकच बेधुंद करत होता. मी हळूहळू पावले टाकत तिच्या जवळ गेलो. आमच्यातलं अंतर आता पूर्णपणे मिटणार होतं.
त्याने हळूच तिची बोटं कानामागे सारली आणि त्याच्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहाराच आला. माझ्या बोटांचा स्पर्श तिच्या मखमली गालावर होताच तिच्या अंगावर शायरांची एक लाटच उसळली. तिने नकळत आपले डोळे गच्च मिटून घेतले आणि मी क्षणाचाही विलंब न करता माझ्या दोन्ही हातांनी तिच्या कमरेला विळखा घातला आणि तिला माझ्या पिरदाय छातीशी घट्ट कवटाळलं. तिने त्याचे दोन्ही हात आपल्या कमरेवरती घट्ट केले, जणू की तिला खात्री करून घ्यायची होती की हे सगळं स्वप्न तर नाही ना. तिच्या रेशमी शरीराचा तो मौचार आणि उबदार स्पर्श माझ्या हातांना सुखावत होता. दोघांच्याही हृदयाचे ठोके एकमेकांना स्पष्ट जाणवत होती. मी माझी मान खाली झुकवली आणि माझ्या श्वासांची उष्णतेची तिच्या मानेवर रेंगाळू लागली. ती अस्वस्थ झाली. तिच्या तोंडातून एक हलका सुस्कारा बाहेर पडला. माझी ओठ तिच्या मानेवरून हळूहळू सरकली आणि तिच्या कानाच्या पाळीजवळ थांबली. मी अगदी कुजबुजत्या आवाजात म्हणालो, दीदी, आज तू अतिशय देखणी आणि अप्सरेसारखी दिसतेस. माझे हे शब्द ऐकताच तिने आपले दोन्ही हात माझ्या पाठीवर घट्ट आवळले, जणू तिला हा स्वप्नोच्छन कधीच संपू द्यायचा नव्हता. दोघांच्या श्वासांची उष्णता एकमेकात मिसळत होती, जणू बर्फाला आगीचा स्पर्श व्हावा आणि सर्व काही तिथेच विरघळून जावं. तिने तिची हनुवटी वर केली आणि आमची नंतरनंतर झाली. तिच्या नशिल्या डोळ्यात माझ्याबद्दलची ओढ आणि अमरपण स्पष्ट दिसत होतं. मी हळूच माझी ओढ तिच्या ओठांवर टेकवली. ते चुंबन अत्यंत हळूवार पण मनाची पोकळी भरून काढणारं होतं. तिच्या ओठांचा तो मधाळ ओलावा मला आणखीनच तृप्तार्थ करत होता. आम्ही दोघेही स्वतःचं भान हरपून त्या मखमली रात्रीच्या धुंदीत पूर्णपणे बुडून गेलो होतो. मी त्याला हळूच उचलून मौसार बेडवर झोपवलं. बेडवर पडताच तिने तिचे केस पसरले आणि ती अधिकच आकर्षक दिसू लागली. मी तिच्या शेजारी आडवा झालो आणि माझा हात तिच्या पाठीवरून फिरवला. तिच्या उष्ण श्वासांची लय आता माझ्या हृदयाच्या ठोक्यांची जुळ एकरूप झाली होती. रात्र वाढत होती आणि आमच्या जवळीक सीमा ओलांडत होती, जणू दोन आत्मे एक होत होते. त्या अंधारत्या खोलीत फक्त आमच्या श्वासांचा वेगवान आवाज येत होता. बाहेरील जगाचा विसर पडून आम्ही दोघांनीही त्या एकांतात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. भावनांचा आणि स्पर्शांचा तो अनोखा संगम त्या रात्री एका नव्या नात्याचा साक्षी देत होता. तिच्या मिठीतील ती ऊब माझ्या मनातील अस्वस्थता पळून लावण्यासाठी पुरेशी होती. आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत विरघळत होतो आणि ते गुपित सुख आमच्या आयुष्यातील कधीही विसरता येणारा एक रोमॅन्टिक प्रवास बनवून गेलं होतं.